हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहे आपण घोळाची भाजी. कसं मागच्या वेळेस आपण सुकी घोळाची भाजी बनवली होतं, आता पातळ रसा भाजी बनवणार आहे, म्हणजे गरगट्टी. हे बघा, बघू शकता मी डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली होती. आता कुकरला डाळ टाकून घेते. हे बघा, मस्त भिजले डाळ. 1-2 शिट्ट्यामध्ये आपली डाळ पण शिजते. आणि हे बघा, स्वच्छ धुवून घोळाची भाजी पण मी चिरून घेतले बारीक. हेच आता असंच डाळीवर टाकून घेऊया ह्याला. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे घोळाच्या भाजीमध्ये लई फायदे असतात, चांगले गुणकारी असते घोळाची भाजी खायला. मी कसं सुकी केलेली मागच्या वेळेस, आता पातळ, म्हणजे आता जशी आपली गरगटी करतात ना, हे आपली पालकाची भाजी बिजी त्या पद्धतीने मी करणार आहे. टोमॅटो पण असा चिरून टाकणार ह्याच्यामध्ये. असं सगळं ह्या पद्धतीने मी चिरून घेते. मोठं जाडसर चिरलंय. कसं आपला आपणच आता शिजताना बारीक होतंय. चला तर मग आपण झाकण लावून त्याला शिट्ट्या काढून घेऊया. हे नात कसं ना मधी मधी आवाज करते, खेळते किचन मध्ये येऊन माझ्या सोबत. थंड होऊ द्यायचं आपण कुकरला. आता कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून बघूया आपली भाजी टोमॅटो शिजले की नाही ते. तोपर्यंत गॅस बंद करूया. तोपर्यंत आपल्याला कुकर थंड होतं इकडं मिरची वाटून घेऊया. हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या, हिरवी मिरची घेतली मी. हे कोथिंबीर चिरून टाकूया. सगळं व्यवस्थित बघा, हे धने टाकून घेते. हे जिरे पण टाकून घेते. मीठ, हे आता मिक्सरला वाटून घे. हे बघा, आज जाडसर असं वाटून घेतलंय मी. जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही. आपल्याला असंच पाहिजे, जास्त बारीक नको, जास्त मोठं नको. हे बघा, बघू शकता तुम्ही कसं मस्त आपली डाळ पण शिजली, टोमॅटो पण शिजलाय एकदम बारीक. हे बघा, बघू शकता आपली डाळ पण मस्त शिजले आणि भाजी पण शिजली चांगली. आता ह्याला असं घोटून घेऊया आपण. घोटलं ना सगळं एकजीव होते चांगलं मस्त. खूप चांगलं असतं हे, शरीराला थंड असतं. उन्हाळ्याचं ह्या दिवसाचं हे खाल्लं पाहिजे, चांगलं असतं. हे सगळं छोटे छोटे स्टीप तुम्हाला सांगितलंय. हे असं घ्यायचं बारीक चिरून, असं घेऊन असं डाळीमध्ये टाकून तुम्ही अशी पातळ गरगटे पण करून खाऊ शकता, किंवा सुकी पण केली तरी चालते. तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तसं. हे बघा, आता मी गॅसवरती पातेलं ठेवलंय. पातेलं गरम झालंय. आता मी तेल टाकून घेते. 2 चमचे तेल. कमी जास्ती करू शकता तुम्ही. खायला भाजी खूपच चांगली लागते, मस्त. आता आपलं तेल गरम झालं, आपण मोहरी टाकून घेऊया. हे बघा, चांगली मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊया. जिरे तडतडले की लसूण टाकूया लगेच. आणि ह्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया.
फोडणीमध्ये तिखट टाकून घेऊया. तिखट कसं मिरची तिखटाला कमी आहे म्हणून मी तिखट टाकते, म्हणजे थोडंसं जास्ती. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अशी करू शकता. असं मस्त परतून घ्यायचं चांगलं ह्याला तेलामध्ये. चांगलं तेलात परतलं ना मिरचीचा कच्चेपणा जातं, भाजीला चांगली फ्लेवर येते. आपलं 2 मिनटं परतून झालंय. आता आपण ही भाजी टाकून घेऊ यामध्ये. खायला एकच नंबर लागते, खूप छान लागते. भन्नाट अशी आपली ही भाजी झाली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. जास्त पातळ पण नाही, घट नाही. कसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ घट करू शकता. मी थोडंसं हे कुकर धुवून टाकते. हे बघा, बघू शकता तुम्ही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता ना, नाहीत पण टाकले तरी चालते. हे बघा, आता भाजी खाण्यासाठी तयार आहे. हे घोळाची भाजीचे गरगट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी झाली भाजी. हे बघा, बघू शकता तुम्ही. रंग किती सुरेख आला, मस्त एकच नंबर. आता मी गॅस बंद करून घेते. चला तर मग आता गॅस बंद करू आपण. हे बघा, आपल्या घोळची भाजीची गरगट्टी म्हणा किंवा पातळ रस्सा भाजी म्हणा ही केली आहे. आणि ज्वारीची भाकरी, कांदा, भात, हे मस्तपैकी भरली मिरची, एकच नंबर झालंय. बघा कलर बघा कसा सुरेख आला आहे आपल्या गरगट्टी भाजीला गुळाच्या. कसं मागच्या वेळेस मी सुकी भाजी केलेली गुळाची, आता ही पातळ रस्सा भाजी केले. असं ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल.